नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण जिल्हा परिषद शाळा नंबर 2 वाळवा या ठिकाणी आपण शाळेमध्ये आपण आलो आहोत. तर शिवराज प्रतिष्ठान इचलकरंजी आयोजित गड किल्ल्यांचे फोटोंचं प्रदर्शन आणि काही विदेशी नोटांचं एक्झिबिशन आपण या शाळेमध्ये लावण्यात आलं आहे. तर आमच्या मावशी माननीय भूमिका शिवलाल भोई या शाळेमध्ये आता सध्या ते शिकवत म्हणजे शाळेमध्ये शिक्षक आहेत. तर यावर्षी ते ह्या महिन्यामध्ये रिटायरमेंट होणार आहेत. तर त्यांच्या एक आठवण म्हणून आपण हा कार्यक्रम या शाळेमध्ये आपण आयोजित केला होता. तर चला, चालता चालता बोलता बोलता तर सुरुवातीला आपण काही जे जुने खेळ आहेत ते बॅनरच्या माध्यमातून आपण दाखवले होते. त्याच्यानंतर आपण महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊ आणि गड किल्ल्यांची फोटोंचे प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रथम महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन पुढे आपण जाऊ. तर काही जे किल्ले आपण अशा पद्धतीने दाखवलेले आहेत, म्हणजे महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, स्वराज्याची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली, स्वराज्याचा पहिला किल्ला कोणता घेतला, स्वराज्याच्या राजधानी आपण या ठिकाणी दाखवल्या आहेत. त्याच पद्धतीने गड किल्ल्यांचं संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे याही गोष्टी आम्ही दाखवलेल्या आहेत. तर सोबत माझ्या नील आहे, आमचे मोठे बंधुराज यांचे मोठे चिरंजीव नील. त्यानंतर संपूर्ण आमचे भोई कुटुंबातील सर्व माझे सहकारी सोबत आहेत. तर त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत. तर भरपूर असे म्हणजे जवळजवळ 200 किल्ल्यांच्या फोटोंचं एक्झिबिशन आपण लावलं आहे, परंतु 10 ते 15च किल्ल्यांचं आपल्याला लावता आलं, कारण जागा ही थोडीशी अपुरी पडते. तर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश की प्रत्येकांना गड किल्ल्यावर जाता येतच असं नाही, तर आपला मुख्य उद्देश की गड आपल्या दारी हा एक आपला मुख्य उद्देश आहे की प्रत्येकांना जाता येत नाही, निदान फोटोच्या माध्यमातून गड आणि गडांचं दर्शन यामध्ये आपणच एक छोटासा प्रयत्न केला आहे. भरपूर फोटो आहेत, म्हणजे किल्ले रामशेज नाशिकचा किल्ला आहे, लोहगड आहे पुण्याजवळचा, पन्हाळ किल्ला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जास्त दिवस ज्या किल्ल्यावर राहिला असेल तर तो किल्ला पन्हाळा असेल. त्यानंतर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या चरणांनी यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड पाहतो. त्यानंतर भरपूर असे किल्ले, महिमनगड आहे, परांडा किल्ला उस्मानाबादचा, विसापूरचा आहे आणि काही शस्त्र आपण या ठिकाणी लावले आहेत. शस्त्रांचं फोटो प्रदर्शन. म्हणजे मुख्य उद्देश हाच की मुलांच्या मध्ये आवड निर्माण व्हावी आणि हे आपल्या स्वराज्याचे प्रेरणास्थान, शक्तिस्थान, बलस्थान आहेत. त्याचं जतन होण्यासाठी सगळ्यांच्या माध्यमातून हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर काही गड संवर्धन करणारी टीम आहेत, त्यांचे फोटो आपण लावले आहेत. तर चला, काही फोटो बघितल्यानंतर आपण अंतर्गत भागामध्ये विदेशी नोटांचं एक्झिबिशन आहे ते आम्ही पाहणार आहोत. चला, तन्मय सुद्धा आता आलेला आहे. तन्मय, नील या. जवळजवळ 200 ते 150 विदेशी नोटांचं एक्झिबिशन आपण आपल्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या देशांची नावं आपल्याला माहिती नाहीत, कुवेत असेल, इराक असेल, इराण असेल, अफगाणिस्तान असेल, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात किंवा अशी भरपूर म्हणजे भूतान, म्यानमार, प्रत्येक देशाचे जे आता करन्सी जी आहे ते एक लावण्याचा छोटासा प्रयत्न आपला. निदान म्हणजे बाहेरील देशांचे चलन कशा पद्धतीने असतात हे आपल्याला माहिती व्हावं. ईस्ट इंडिया कंपनी 1859 मधील काही नाणी आपण पाहतो, नोटा पाहतो. आपल्या भारत देशामधील जुन्या काही नोटा आपण पाहतो. खूप दुर्मिळ अशा नोटा आहेत. तर चला, आमचं तन्मय या ठिकाणी आलं आहे. खूप अशी मदत केली आहे तन्मयने आम्हाला. विविध देश, नामिबिया, दक्षिण आफ्रिका, सोमालिया, इथिओपिया, बुरुंडी नावाचा देश आहे.
ब्रुनेल, दार es सलाम, अंगोला, कांझा, मॉरिशियस. A lot of countries, this currency is available here. तर आपलं युट्यूबला किल्ले दर्शन या नावाचं युट्यूब चॅनल आहे. तर नक्कीच मित्रांनो, चॅनलवर गेल्यानंतर परिपूर्ण अशी तुम्हाला माहिती मिळेलच किल्ल्या संदर्भात, आणि जे आम्ही उपक्रम राबवतो याबद्दल ही परिपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल. तर नक्कीच आमच्या